नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी रोशन भावने. स्वागत आहे आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर. आज तुमच्याकडे अतिशय एक आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे. ती म्हणजे लाडक्या बहिणींसाठी एक खूप महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे ज्या महिलांना मागील काही महिन्याचे पैसे मिळाले नव्हते, त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे. सरकारने थेट 3 महिन्याचे जे काही ₹4,500 आहे, एकत्रित देण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे तुमचे जर पैसे थकलेले असेल 3 महिन्याचे, तर ते तुम्हाला आता तुमच्या बँक खात्यावरती एकत्रितपणे म्हणजेच 1500, 1500 प्लस 1500 असे एकूण ₹4,500 तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु ही रक्कम कोणाला मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे व का हा निर्णय घेण्यात आलेला आहे, तसेच ज्यांची ई-के-वाय-सी झाली नाही किंवा ई-के-वाय-सी करून सुद्धा पैसे आलेले नाही, त्यांना सुद्धा हा मिळणार आहे का, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. तसेच ज्यांची ई-के-वाय-सी झाली नसेल त्यांचा महिना बंद होणार आहे का, त्यासाठी कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे, ते आपण या व्हिडिओमध्येच्या शेवटमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघावा लागेल, तेव्हाच तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती समजणार आहे. चला तर बघूया सविस्तरपणे. तर लाडक्या बहिणींनो, नेमकी बातमी काय ते बघूया. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 रक्कम दिली जाते, हे सर्वांना माहिती आहे. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे तुमची ई-के-वाय-सीची डेट संपल्यानंतर सुद्धा, ई-के-वाय-सी केल्यानंतर सुद्धा तुमच्या बँक खात्याशी संबंधित समस्यामुळे तुमच्या बँकेमध्ये जे काही ₹1500 हप्ता आहे तो आलेला नव्हता. यामुळे अनेक महिलांचे पैसे जे आहे ते अडकले होते. यामुळे अनेक ठिकाणी महिलांमध्ये नाराजी दिसून आली आणि काही ठिकाणी महिलांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलनसुद्धा केलेले होते. त्यामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागला, की आता तुमचे जे काही थकलेले रक्कम आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करावे, असा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच सरकारचा मोठा निर्णय यामध्ये बघूया काय घेतल्यात आलेला निर्णय. या सगळ्या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाने मोठा निर्णय घेतलेला आहे. जे काही नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्याचे पैसे एकत्रित म्हणजे ₹4,500 1500 प्लस 1500 प्लस 1500 असे तिन्ही महिन्याचे तुम्हाला एकत्रित पैसे थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहे, असा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतलेला आहे. हा हप्ता एकदाच मिळणार असल्याने पात्र महिलांच्या खात्यात मोठी रक्कम एकत्र जमा होणार आहे. म्हणजेच हे बघा, हा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतलेला आहे. म्हणजे तुम्हाला हा जे काही निर्णय आहे हा पूर्णपणे खरा आहे आणि तो तुमचा नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी ज्यांचे आले नसेल, थकीत रक्कम असेल, त्यांचे सर्वांचे पैसे, सर्व लाडक्या बहिणींचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला हे अतिशय आनंदाची बातमी आहे. तसेच कोणत्या महिलांना याचा फायदा होणार आहे, नेमका या निर्णयाचा फायदा सर्व महिलांना होणार आहे की काहीच महिलांना होणार आहे, तर या निर्णयाच्या फायद्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही पात्र महिला आहे, म्हणजे पात्र लाडक्या बहिणी आहे, जे ई-के-वाय-सी झाल्यानंतर ज्या काही लाडक्या बहिणी पात्र झाल्या असेल त्यांनाच याचा फायदा होणार आहे. तसेच ज्यांचे पैसे आधी तांत्रिक कारणामुळे अडकले होते, समजा ज्यांचे पैसे कोणाची के-वाय-सी झाली नसेल किंवा बँकेचा काही प्रॉब्लेम असेल त्यामुळे जर अडकले असेल, तर त्यांनासुद्धा या आता जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्या निर्णयाअंतर्गत तुमची थकीत रक्कम येऊन जाणार आहे. परंतु ज्यांनी नंतर ई-के-वाय-सी केली आणि आधार लिंकिंग किंवा बँक अपडेट पूर्ण केले आहे, त्यांनासुद्धा याचा फायदा मिळणार आहे. म्हणजे तुम्ही जर ई-के-वाय-सी केली असेल, तुमच्या बँकेला आधार लिंकिंग किंवा बँकेची जी के-वाय-सी असेल ते अपडेट केलेली असेल, तर तुम्हाला सुद्धा तुमचे थकीत पैसे जे आहे ते पूर्णपणे येणार आहे. अशा महिलांना थेट तुमचे एकत्रितरित्या जे काही ₹4,500 ची रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार. तसेच महिलांनी काय काळजी घ्यावी, म्हणजेच तुम्हाला तुमचा हप्ता हा कंटिन्यू यायला पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला काही गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी जर अजूनही तुमचे पैसे आले नसतील तर खाली गोष्टी तपासा. त्यामध्ये आधार कार्ड, बँक खात्याची लिंक आहे का ते एकदा जाऊन बँकेमध्ये जाऊन कन्फर्म करून घ्या. त्यानंतर ई-के-वाय-सी पूर्ण आहे का, तुमची लाडकी बहीणची आणि बँकेची ई-के-वाय-सी पूर्ण आहे का ते बघून घ्या. बँक खाते चालू आहे का, तुमच्या बँक खात्यामध्ये पुरेशी रक्कम असणे गरजेचे आहे, तेव्हा तुमचे बँक खाते सक्रिय असते. त्यासाठी बँकेमध्ये पुरेशी रक्कम ठेवा आणि बँक खाते चालू आहे किंवा नाही ते वेळोवेळी तपासा. अर्जात कोणती चूक तर नाही ना हे सुद्धा तपासून घ्या. तुमच्या अर्जामध्ये कोणती चूक तर नाही ना हे तपासून घ्या. आणि गरज भासल्यास तुम्ही जवळच्या अंगणवाडी सेविकेला जाऊन भेटा, त्यांना याबद्दल माहिती सांगा किंवा महिला व बालविकास कार्यालयात सुद्धा जाऊन तुम्ही भेट देऊ शकता. आणि तुमचे जर काही तांत्रिक अडचणी असेल किंवा अर्जामध्ये काही चुकी असेल तर तुम्ही ते दुरुस्ती करू शकता. अशा प्रकारे तुम्ही स्वतः जाऊन आपल्या जे काही महिना जो आहे, हप्ता जो आहे तो कंटिन्यू सुरू राहायला हवा, यासाठी तुम्हाला इत्यादी गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे. एकंदरीत या बातमीचा एकूण निष्कर्ष काय येईल, तर या बातमीवरून असे म्हणता येईल की लाडक्या बहिणींसाठी हा निर्णय अतिशय खूप महत्त्वाचा आहे. 3 महिन्याचे पैसे एकत्रित मिळत असल्यामुळे घर खर्च, मुलांचे शिक्षण, आरोग्य अशा गरजासाठी एक मोठा आधार यामुळे लाडक्या बहिणींना मिळणार आहे. तसेच हे ₹4,500 एकंदरीत म्हणजे कोणत्या दिवशी तुमच्या एक्झॅक्ट तारीख जमा होणार आहे हे याच्यामध्ये सांगितलेलं नाही, परंतु
माझ्या अंदाजानुसार किंवा या बातमीवरून असे लक्षात येते की जे काही या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा तिसऱ्या आठवड्यापर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जे काही हे तिन्ही महिन्याचे हप्ते आहेत ते जमा होऊन जाणार. तर ही होती लाडक्या बहिणींनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तसेच तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ इतर लाडक्या बहिणींपर्यंत तुमच्या मैत्रिणीपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून त्यांना सुद्धा याबद्दल सविस्तर माहिती मिळून जाईल. तसेच अशाच नवीन माहितीच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळेवरती मिळत राहतील. चला तर भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.